यिर्मया अध्याय 29। मग पकडून नेलेल्या लोकातील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुखदनेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते, त्या सर्वांस यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठविले। यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहुदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठविले। ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कियाचा पुत्र गमर्या यांच्या हस्ते रवाना केले। त्यास यहुदाचा राजा सिदकिया याने बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याजकडे बाबेलास पाठविले। त्या पत्रातील मजकूर असा होता: सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांस मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जावयास लावले, त्या सर्व बंदिवान झालेल्यास मी असे म्हणतो: तुम्ही घरे बांधून त्यात वस्ती करा, मळे लावा व त्यांची फळे खा, बायका करून पुत्र व कन्या यास जन्म द्या, आपल्या पुत्रास बायका करून द्या व आपल्या कन्यास नवरे करून द्या, म्हणजे त्यास पुत्र व कन्या होतील। तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका। तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा। त्या नगराचे हित ते तुमचे हित, कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ यांनी तुम्हास फसवू नये। तुम्ही ज्यास स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका, कारण ते माझ्या नामाने तुम्हास खोटा संदेश देतात। मी त्यास पाठविले नाही असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची 70 वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करीन। परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो। ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत। ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत। तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन। तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन। परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो। आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लाविले त्या स्थळी तुम्हास परत आणीन। तुम्ही म्हणता की परमेश्वराने बाबेलात आम्हासाठी संदेष्टे उत्पन्न केले, पण दाविदाच्या सिंहासनावर बसलेल्या राजाविषयी व या नगरात राहणारे सर्व लोक, म्हणजे अर्थात तुमचे बांधव, तुम्हाबरोबर बंदिवान होऊन गेले नाहीत, त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पहा,
मी त्यांच्यामध्ये तरवार, दुष्काळ व मरी पाठवीन. मी त्यास वाईट अंजिरांसारखे करीन. ते नासल्यामुळे खाववत नाहीत. मी तरवार, दुष्काळ व मरी यांनी त्यांची पाठ पुरवीन. सर्व पृथ्वीवरल्या राष्ट्रास दहशत पोहोचेल असे मी त्यांचे करीन. आणि जेथे मी त्यास हाकून दिले आहे त्या सर्व राष्ट्रात ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा यांचे विषय होतील. परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे, त्यास माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवीत आलो, तरी त्यांनी ती ऐकली नाहीत आणि तुम्हीही ती ऐकत नाही असे परमेश्वर म्हणतो. बंदिवासातले लोक हो, ज्या तुम्हास मी यरुशलेमाहून बाबेलास पाठविले, ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. कोलायाचा पुत्र अहाब आणि मासेयाचा पुत्र सिदकिया हे माझ्या नामाने तुम्हास खोटा संदेश देतात. त्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी त्यास बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या हाती देईन व तो त्यास तुमच्या डोळ्यांदेखत वधील. त्यांच्यावरून बाबेलात असलेल्या यहुदाच्या होऊन गेलेल्या सर्व बंदिवान लोकांमध्ये हा शाप प्रचारात येईल की बाबेलच्या राजाने सिदकिया व अहाब या दोघांस अग्नीने जाळिले, तसे परमेश्वर तुझे करो. कारण त्यांनी इस्रायलात मूर्खपणा केला आहे. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर जारकर्म केले आहे. मी त्यास आज्ञापिले नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाम घेऊन सांगितली. मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे असे परमेश्वर म्हणतो. नेहेलमी शमाया, यास तू असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, तू आपल्याच नावाने यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकास, मासेयाचा पुत्र सफन्या याजक यास व सर्व याजकास पत्रे पाठवून कळविले की परमेश्वराच्या मंदिरात आपण कारभारी व्हावे आणि जो कोणी वेडा होऊन आपणाला संदेष्टा म्हणतो त्यास खोड्यात घालून बेड्या घालाव्या, म्हणून परमेश्वराने यहोयादा याजकाच्या जागी तुला याजक केले आहे. तर यिर्मया अनाथोतकर तुम्हासमोर आपणास संदेष्टा म्हणवितो, त्यास तू प्रतिबंध का केला नाही? त्याने इकडे आम्हास बाबेल येथे एक पत्र पाठविले. त्याचा आशय हा की बंदिवास दीर्घकाल राहील, तर घरे बांधा, त्यात वस्ती करा, मळे लावा व त्यांची फळे खा. हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखविले. तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की सर्व बंदिवासातल्या लोकांना हे सांगून पाठीव की नेहेलमी शमाया याच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो, मी शमायाला पाठविले नसून त्याने तुम्हास संदेश दिला व खोट्या वचनावर भरवसा ठेवण्यास लाविले. म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज यास शिक्षा करीन. या लोकात राहून
त्याचे नाव घ्यावयाला त्याचे कोणी उरणार नाही. मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही, कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.